मुंबई महापालिकेच्या महापौर दालनात अचानक भोजपुरी भाषणेचा गजर झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात भाषेचा वाद पेटलाय। आता मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे आता या प्रकरणी मनसे आणि ठाकरे गटाचा अत्यंत आक्रमक पवित्रा समोर आलाय। फक्त एका व्हायरल व्हिडिओमुळे आता मराठी अस्मिता, मुंबईची ओळख आणि भाषेच्या राजकारणावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे। आता हा वाद फक्त भाषेपुरता मर्यादित न राहता त्यामागे मुंबई महापालिकेतील स्थानिक राजकारणातील मोठं राजकीय गणित लपल्याचं मानलं जातंय। म्हणूनच आता मुंबईतील मराठी भाषकांना मध्यस्थी ठेवून ठाकरे गट आणि मनसेला पुन्हा एकदा भाजपला लक्ष करण्याची आयती संधी चालून आली आहे। आधीच महागड्या घड्याळाचा वाद, त्यानंतर गाडीवरील फ्लॅश लाईटचा मुद्दा, हे वाद मुंबईच्या राजकारणात ताजे असतानाच आता थेट महापौर दालनात भोजपुरी भाषेचा गजर झाल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। परंतु नेमकं काय दाखवलं होतं या व्हायरल व्हिडिओमध्ये? महापौर दालनात असं काय घडलं की ज्याचे पडसाद आता संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत? आणि आता या एका व्हिडिओमुळे राज्यात पुन्हा नवा राजकीय संग्राम रंगणार का? चला या प्रकरणातील सर्व मुद्द्यांना सविस्तर आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, मुंबईचं राजकारण म्हटलं की मराठी विरुद्ध अमराठी हा अत्यंत सोयीस्कर आणि तेवढाच प्रभावी असा राजकीय मुद्दा मानला जातो। याच मुद्द्यावरून गेली अनेक वर्ष शिवसेनेने मुंबईच्या राजकारणात आपले एक मजबूत अस्तित्व निर्माण करून घेतलं। भाजप सोबत युती केल्यानंतर शिंदे गटाने या मुद्द्याला जास्त महत्त्व दिले नाही। मात्र मनसे आणि शिवसेना ठाकरे गटासारखे पक्ष आज देखील या मुद्द्याला जोरदार हवा देतात। महानगरपालिका निवडणुकीत देखील हा मुद्दा लावून धरण्यात आला होता। मात्र आता हा भाषेवरील वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय, कारण मुंबईच्या महापौर दालनात असा एक प्रकार घडला आहे ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। नेमकं घडलं असं की बृहमुंबई परिसरातील काही नागरिक महापौर रितू तावडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात आले होते। यावेळी काही नागरिकांनी भोजपुरी भाषेत रितू तावडे यांचे कौतुक केले। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली। फक्त राजकीय मंडळीच नाही तर मुंबईतील अनेक सर्वसामान्य मराठी नागरिकांनी देखील या प्रकरणावर आपला आक्षेप नोंदवला। या व्हिडिओनंतर विरोधकांकडून अत्यंत आक्रमक स्वरूपातील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। मराठी भाषेचा मुद्दा उजेडात आला आणि मनसे त्या प्रकरणात उडी घेणार नाही असं कधीच होत नाही। त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाचा तीव्र विरोध नोंदवला असून या प्रकरणी सत्ताधारी गटाला धारेवर धरण्याची काम सुरू आहे। मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की ते सत्तेसाठी आपल्या भाषेवरील अभिमान आणि प्रांतीय अस्मिता विसरून गेले आहेत। यामुळे या सर्वांचे असे अवास्तव लाड सुरू आहेत। याचा विचार सत्ताधारी भाजपने नक्कीच केला पाहिजे असा खोचक टोला त्यांच्याकडून लगावण्यात आला होता। आता जर मनसे भाषेच्या मुद्द्यावर मैदानात उतरला असेल तर ठाकरे गट देखील का मागे राहील? म्हणूनच ठाकरे गटातील नेत्यांनी देखील आता या प्रकरणी भाजपचे कान टोचले आहेत। माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या संदर्भात बोलताना म्हणाल्या की भोजपुरी लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की आज त्यांचे रस्त्यावरील उद्योगधंदे बंद झाले आहेत। याला कारणीभूत असणारे लीडर कोण आहेत याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका पेडणेकर यांच्याकडून मांडण्यात आली आहे। महानगरपालिकेत तब्बल 44 वर्षांनंतर भाजपची सत्ता आली आणि नुकतंच काही महिन्यांपूर्वी रितू तावडे यांनी महापौर पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली। मात्र अगदी पदाचा कारभार स्वीकारल्यापासूनच त्यांचे नाव सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात आणि चर्चेत राहिले आहे। याआधीच त्यांच्यावर 10 वर्ष जुन्या एका प्रकरणावर न्यायालयात खटला दाखल झाला होता। यानंतर रितू तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुंबईच्या राजकारणात जोर धरला होता। परंतु त्यावेळी पडद्यामागे काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि रितू तावडे यांचे महापौर पद अगदी जाता जाता वाचले। यानंतर देखील त्यांच्यावरील वादाची मालिका सुरूच राहिली। काही दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे यांच्या नव्या कोऱ्या शासकीय गाडीवर पोलिसांच्या वाहनाप्रमाणे लाल निळे फ्लॅश लाईट लावल्याचा आरोप
सोशल मीडियावरील मुंबईचा शिवसैनिक या एक्स पेजवरून करण्यात आला होता. सरकारने मे 2017 मध्ये सरकारी वाहनांवरील लाल दिवा वापरण्यावर बंदी घातली असताना मुंबईतील महापौरांच्या गाडीवर हे दिवे का, असा सवाल उपस्थित झाला होता. वाद वाढल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले की नियमांचे पालन करत हे दिवे म्हणजेच फ्लॅशलाईट गाडीवरून हटवण्यात आले आहे. तसेच ऋतू तावडे यांच्या मनगटावरील वॉचमुळे देखील मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर दावा करण्याट आला होता की महापौरांच्या हातातील घड्याळ हे रोलेक्स डेटोना कंपनीचे असून याची भारतातील किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. यावर स्वतः ऋतू तावडे यांनी स्पष्टीकरण देत ही माहिती खोटी आणि जाणीवपूर्वक बदनामी करणारी असल्याचे म्हटले होते. परंतु आता पुन्हा एकदा या भाषेवरील मुद्द्यामुळे मुंबईच्या महापौर सोशल मीडियावर राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. तर चला आता महापौर ऋतू तावडे यांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेऊयात. मित्रांनो, ऋतू तावडे हे प्रभाग क्रमांक 132 म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेत याआधी 2 टर्म काम केले आहे. घाटकोपरमधील गुजरात बहुल मतदारांमध्ये भाजपचा एक खंबीर मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याआधी त्या मुंबई महापालिकेत शिक्षण समिती आणि स्थापत्य समितीच्या अध्यक्ष होत्या. ईशान्य मुंबईतील भाजपचा एक आक्रमक चेहरा अशी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. विशेष म्हणजे त्या मराठा प्रतिष्ठा संस्थेच्या अध्यक्षा असून मराठी मुद्द्यावर देखील काम करतात. मात्र आता अशा प्रकारे मुंबईतील भाजपच्या या मराठी भाषिक महापौरासमोरच भोजपुरी भाषेचा गजर केला गेल्यामुळे भाजपची दुटप्पी भूमिका सगळ्यांसमोरच उघड झाली आहे. परंतु आता या मुद्द्यावर 2 परस्पर विरोधी भूमिका समोर आल्या आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की महापौर दालनात भोजपुरी भाषणेतून झालेली कौतुक हा फक्त एक सामान्य प्रसंग होता. तर दुसऱ्या गटातील लोकांचे असे मत आहे की वारंवार अशा प्रकारे मुंबईमध्ये परप्रांतीय लोकांकडून त्यांच्या भाषेचा केला जाणारा वापर हा मुंबईची मराठी संस्कृतीशी असणारी ओळख पुसून टाकू शकतो. त्यामुळे महापौर पदासारख्या जबाबदार खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने या गोष्टीचे भान ठेवायला हवे. म्हणूनच आता या प्रकरणावर पुढील काही दिवसात राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. एकीकडे भाजप याकडे सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेला सन्मान म्हणून पाहत आहे, तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरे गट याला मराठी अस्मितेशी सोडून प्रश्न उपस्थित करत आहे. त्यामुळे आता हा वाद फक्त एका व्हिडिओपुरता मर्यादित राहिला नसून मुंबईतील राजकारणात मोठ्या राजकीय संघर्षाचे रूप घेणार असल्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? महापौर दालनात केला गेलेला भोजपुरी भाषेचा वापर गरजेचा होता का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.